खऱ्या खोट्याचं मिश्रण म्हणजे मृत्यूलोक आहे, असं शास्त्रकारांचं म्हणणं आहे. या जगामध्ये तुम्हाला खरे लोक पाहायला भेटतील, खोटेही लोक पाहायला भेटतील. खरे माणसं, खोटे संत, खरे संत, खोटे देव, खरे देव, खरे पक्षी, खोटे पक्षी, खरे प्राणी, खोटे प्राणी, सगळ्यामध्ये खरे खोटेपणा भरलेलाच आहे. विठ्ठल विठ्ठल. 5-10 मिनिटापूर्वी सांगितलं होतं टाळी वाजवा, भजन करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, तरी काही लोकांनी वाजवलं नाही. बघा, काही वाजवणारे होते ते खरे होते, आणि जे काही वाजवाल नाही ते अजून बी खोटेच खोटेच बनवतात. सांगून सुद्धा ऐकत नाही म्हणजे काय, खोटेपणा महाराज. असो, मृत्यू लोक म्हटलं की खऱ्या खोट्याचं मिश्रण आहे, सार असाराचं मिश्रण आहे. मग कशा कशा तर सगळ्यामध्येच आहे. आपण थोड्या थोड्या गोष्टीचा विचार करू, सगळ्याचा नाही करतो म्हणा. 84 लाख योनी आणि तेवढ्याचा विचार कधी होणार आहे आपल्याकडे. पक्षापासून सुरुवात करू, सगळ्यात खालची योनी. पक्षी म्हणजे शिवसेना, भाजी, बीजेपी, राष्ट्रवादी, काँग्रेस, हे सांगा ना बरं का. पक्षांमध्ये खरे खोटेपणा उडणारे पक्षी, त्यांच्यामध्ये काही खरे पक्षी होऊन गेले आणि काही खोटे पक्षी होऊन गेले. खरे पक्षी कोणते? रामायणाचा विचार केला, सीता मातेला रावण अपहरण करण्यासाठी रावण आला सीता मातेचा, आणि जात असताना सीता मातेला रावण आकाश मार्गे घेऊन जात आहे. कुणी पाहिलं महाराज माहितीये का? जटायू या पक्षाने पाहिलं. पक्षातला खरेपणा नाही. बरं, पाहून नुसता बघायची भूमिका घेतली का जटायूने? अरे माझ्या रावण केवढा मोठा बलाढ्यशाली राक्षस आहे, मी कुठे एवढे 2 पंख घेऊन त्याच्या आडवं जाऊ, असा विचार जटायूने केला नाही महाराज. काय घडेल ते घडू, या शेवटी माहिती, काय होईल ते होईल. पण विरोध करण्यासाठी रावणाचा जटायू गेला का नाही बोला? आपली शक्ती पणाला लावून लढला. शेवटी रावणानं खोटेपणा केला. विचारलं होतं मरण, तुझं मरण कशामध्ये आहे बाबा? दोघांनी अट ठेवली, यानं त्याचं सांगायचं, त्यानं त्याचं सांगायचं. पण रावणानं खोटेपणा केला आणि जटायूला आपला प्राण गमवावा लागला. पण प्राण गमवून सुद्धा जगाच्या मालकाच्या बायकोला वाचवण्याचा प्रयत्न काय त्यानं सोडला नाही महाराज. हा पक्षातला खरेपणा आहे. विठ्ठल खोट्या पक्षांबद्दल सांगण्याची काही गरज नाही. चांगले नवीन इस्त्रीचे कपडे घालून जावं, वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखालून, वरी आपला काळे कपडे घालून बसलेला माणूस असतोच, तो आपला पराक्रम केल्याशिवाय पक्षातला खोटेपणा आहे. तसं प्राण्यांमध्ये सुद्धा काही खरे प्राणी होऊन गेले आणि काही खोटे प्राणी होऊन गेले. रामायणाचाच विचार आहे. लंकेमध्ये युद्ध चालू असताना कुंभकर्ण राक्षसाच्या बाजूने लढत होता. लढत असताना आपल्या रामप्रभूची सेना म्हणजे वानर सेना, आणि वानर सेना एवढी निष्ठा होती सैनिकांची, काय सांगायची. एवढी निष्ठा, आता फक्त निष्ठा पाहायला सापडत नाही. राजाबद्दल निष्ठा होती, पण प्रभू रामचंद्राबद्दल लढत होते. लढत असताना एका वानराची काय शस्त्र असणार आहे? खांद्यावर जाऊन बसायचं, बोच करायचं, मारायचं, हे शस्त्र त्यांचं. चापटा हाना, कुठे दगड उचलून मारा. आणि एका वानराला कुंभकर्णानं उचललं. कुंभकर्ण भराटी रावणाला, एका वानराला असं उचललं, एका मुठीमध्ये उचललं आणि उचलून त्या वानराला विचारलं. त्याचं नाव होतं गंधमादन. गंधमादन नावाचं वानर होतं. काय तर त्याचा एक अंगाचाच सुगंधित वास होता. त्याला घाम बी आला तर चांगलाच वास येत होता. असा वानर होता ते गंधमादन नावाचं वानर. कोणालाही आपल्या सुगंधानं मोहित करावं एवढा सुंदर. आणि त्या वानराला घेऊन विचारलं, तू फक्त मी रावणाचा असं म्हण, तुझा प्राण घेणार नाही, मी तुला अभयदान देतो, जीवदान देतो, फक्त एकदा काय म्हण, मी रावणाचा आहे म्हण. गंधमादन नावाच्या वानरानं म्हटलं, अरे मी मेलो तरी बेहत्तर, पण रावणाचा म्हणणार नाही, मरेल पण तर रामाचाच म्हणून. विठ्ठल हा प्राण्यातला खरेपणा.
प्राणी असून प्राणी असून मत बदललं नाही महाराज. मत कशाच्या बदल्यात बदललं नाही माहिती का त्यांना? प्राणाच्या बदल्यात सुद्धा मत बदललं नाही. आपण ज्याची त्यांनी विचार करावा. आपण 100-500च्या नोटावर आपलं मत बदलतो. त्यांना मादनाचा आदर्श घेण्यासारखा आहे. अरे वानर असून मनुष्य सुद्धा नाही, कोणत्या योनीत जन्मलेला आहे? प्राण्याच्या योनीत जन्मलेला आहे. जी योनी भोगप्रधान आहे त्यांना विचारायचं घेणं देणं नाही, पण तो सुद्धा आपलं मत बदलला नाही. प्रभू श्रीरामाचाच म्हणून मरणार. जीवाच्या बदल्यात सुद्धा मत बदललं नाही. आपण माणसावर त्याचा विचार करावा. विठ्ठल हा प्राण्यातला खरेपणा. प्राण्यातला खोटेपणा. कितीही महागाची गाडी असू द्या, एक पाहुणा आपला त्याच्यावर मुतणार म्हणजे मुतणारच. हा प्राण्यातला खोटेपणा. तसं काही माणसं खरे होऊन गेले आणि काही माणसं खोटे होऊन गेले. खऱ्याचंही नाव आजकालच्या जगामध्ये अस्तित्वात आहे आणि खोट्याचंही आहे. काही खरे होऊन गेले आणि काही खोटे होऊन गेले. खरे माणसं कोणती म्हणाल? खरे माणसं फक्त बोटावर मोजणे इतके असतात आणि खोटे माणसं त्यांचं गणितच नसतं, एवढे खोटे माणसं असतात. छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या माणसांमध्ये, छत्रपती संभाजी महाराज खऱ्या माणसांमध्ये. अरे माणूस म्हणून कसं असावं हा आदर्श त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे. संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालले म्हणून माणूस पण त्यांच्यात जिवंत राहिला. इतर राजासारखं श्रीलंपट राहता येत होतं शिवाजी महाराजांना, येत नव्हतं का? अरे राजा होता, 10 काय 100 दासी सुद्धा त्याच्या कामाला राहिल्या असत्या, पण स्त्रीला सुद्धा माते समान वागवणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. विठ्ठल काही राजांच्या जीवनामध्ये चरित्र, कुणाचं चारित्र्य चांगलं असतं पण पराक्रम नसतो. कुणाचं पराक्रम चांगला असतो पण चारित्र्य चांगलं नसतं. पराक्रम आणि चारित्र्य या दोन्ही गोष्टी ज्याच्या जीवनात सापडतात ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. यांच्या जीवनामध्ये चारित्र्यही ढासळलं नाही शेवटपर्यंत आणि पराक्रमही ढासळला नाही. ही माणसातले खरे माणसं. तसे काही खोटे माणसं होऊन गेले. खोट्या माणसाचं नाव आपण घेऊ नये, पाप लागत असत म्हणून त्यांचं चिंतन काय मी मांडणार नाही. काय घेता सज्जनांची नावे. सुरुवात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पुण्यवंत कशाने होते? सज्जन लोकांचं नाव घेतल्यावर. मग पापी कशाने होते? दुर्जनाचं नाव घेतल्यावर. म्हणून पापी माणसाचं नाव सुद्धा घेऊन आपण. तसं काही खरे माणसं होऊन गेले, ही माणसातले खरे, आणि काही खोटे माणसं होऊन गेले. तसेच संतांमध्ये सुद्धा काही खरे संत होऊन गेले आणि काही खोटे संत होऊन गेले. महाराज खरे संत कोणते? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. जगाच्या कल्याणासाठी आपला देह अखंड झिजवणारे. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. जगानं शिव्या दिल्या, नवे नवे जगानं मारलं. महाराज काय अन्याय केला ज्ञानोबा माऊलीवर. जेवायला अरे भिक्षा मागितली, ते पीठ सुद्धा पायदळी तुडवलं या लोकांनी. एवढा अन्याय त्या संतांवर झाला तरी सुद्धा त्यांनी आपला मार्ग काही सोडला नाही. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. खरा खोटा निवाडा करण्यासाठीच आम्ही आलो म्हटले. त्यांनी आमचं काही काम सोडलं नाही. त्यांचं कामच होतं आम्ही वैकुंठवासी आलो
आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच व्हावे वर्ताया. महाराज म्हणजे आम्ही ज्या कामासाठी आलोय ते काम करूनच जाणार. कितीही जगानं त्रास देऊ, जगाला पहिल्यांदा लेकरासारखं समजून सांगितलं, ऐकलं नाही. पुन्हा चिडले महाराज, रागावले, शिव्या दिल्या, तरी जगानं ऐकलं नाही. शेवटी जगाच्या पाया पडले महाराज. लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळे म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणावे वासुक सोहळा स्वर्गी नाही. किती आम्ही बहादर आहो बघा. संतांनी गोडीत सांगितलं, ऐकलं नाही. शिव्या देऊन सांगितलं तरी आम्ही ऐकलं नाही. शेवटी संतांना आपल्या पाया पडायला लावलो. एवढे मोठे बहादर आपण आहोत, तरी ऐकलं. तरी सुद्धा संतांनी त्यांचा सांगण्याचा उद्देश सोडला नाही. जगाच्या कल्याणासाठी आपला देह अखंड झिजवत राहिले. हे झाले खरे संत. माऊली म्हणा, तुकोबराय म्हणा, संत एकनाथ म्हणा, आता काय भामटे लोकांची भरती. विठ्ठल विठ्ठल. आपल्या भागात म्हटलं तर उज्ज्वलानंद बाबा हे खरे संत म्हणावं. तसे काही खोटे संत येऊन गेले. खोटे संत जे झाले ते आजकाल जेलमध्ये आहेत महाराज. त्यांच्या कर्माची फळं त्यांना भोगावी लागतात. पण तसे खोटे संतही होऊन गेले. तसं देवामध्ये सुद्धा खरे खोटेपणा आहे बघा. आता मृत्यू लोक म्हटलं की खरे खोटेपणा आला, तसं संतापर्यंत आलोय आपण. देवात सुद्धा खरे खोटेपणा आहे. काही खरे देव आहेत आणि काही खोटे देव आहेत. विठ्ठल येडबिड झाले का म्हणसाला तुम्ही? कशात बी खरं खोटं सांगणार आहे. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते घेते. महाराजांनी सांगितलं का नाही? काही खोटे देव होऊन गेले महाराज. शेंद्र हेंद्री दैवत भक्ताला ते संतुष्ट होण्याकरता कुठं कोंबड मा, कुठं बकर मा, असलं करणारे खोटे देव सुद्धा होऊन गेले. आणि काही खरे देव, खरा देव खरे म्हणता येत नाही. खऱ्या देवाच्या बाबतीत खरा देव म्हणता येतात, कारण तो एकच आहे. कोणता आहे? सत्य सत्य सत्य. कोण सत्य आहे? विठ्ठला तूच. एकटा विठ्ठल तेवढा सत्य आहे. बाकी सगळे असत्यामध्ये बोलतात. शेंदरी हेंदरी दैवते. महाराज एका अभंगातच सांगतात, शेंदरी हेंदरी दैवते कोण भुजे भूते घेते. आपण कुठं दगड दिसत त्याला शेंदूर फासली, ती काय देव झाला का? त्याला म्हणले खोटे देव झाले. अरे त्यांचीच इच्छा अजून पूर्ण झाली, ते काय भक्ताची इच्छा पूर्ण करणार आहेत? जो निष्काम आहे, निर्विकार आहे, ज्याला आकार नाही, ज्याला नाव नाही, रूप नाही, असा सुद्धा भक्ताच्या म्हणण्यापोटी तुका म्हणे आला रूपा. कशामुळे रूपाला आला? आला नावा रूपा. तुका म्हणे आला नावा रूपा. नावा रूपाला कशामुळे आला? तो तर निर्गुण आहे, निराकार आहे. पण महाराज म्हणतात निर्गुणी पावलो सगुणी भजता. निर्गुणाला पावता येतं कशामुळे? तर सगुणात भक्ती केल्या. म्हणून महाराज सांगतात काही खरे देवही होऊन गेले आणि काही खोटेही देव होऊन गेले. असा हा मृत्यूलोक साराचा विचार करायला लावणारा आहे. म्हणून महाराज या मृत्यूलोकामध्ये सार गोष्टीचं चिंतन करा, असा अभंगाच्या पहिल्या गोष्टी.
मिश्रण असलेला मृत्यूलोक आहे. आणि या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर आम्ही सार आणि असार याचा विचार करायला पाहिजे. मग सार आणि असार याचा विचार केल्यानंतर आमच्या निदर्शनात असं येतं की संतच सांगतात, सार 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 विठोबा नाम तुझे सार. देवाचं नाव आणि देव 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 आणि देवाचं नाव हे दोनच या जगामध्ये सार गोष्टी आहेत. आणि बाकीचं सगळं जे काही आहे ते असार आहे. तुमचा जन्म असार, तुमचं जगणं असार, तुमचं जीवन असार, तुमचा मृत्यू सुद्धा असार आहे. मग सगळंच असार आहे. सार फक्त दोन गोष्टी उरल्या, एक देव आणि देवाचं नाव. मग महाराज म्हणतात देवाचं नाम, देव पाहिजे तर देवाचं नाम अगोदर कंठामध्ये धारण करा. नाम धरा कंठी विठोबाचे. का? नाम हे सार आहे. आणि सार माणसानं काय केलं पाहिजे? ग्रहण केलं पाहिजे, घेतलं पाहिजे. पण माणसाची बुद्धी अशी आहे, सार घेत नाही आणि असार घेतल्याशिवाय राहत नाही. जे करायला पाहिजे ते करत नाही. मानसिक स्वभाव आहे, नैसर्गिक स्वभाव म्हणा त्याला, की जे करायला पाहिजे ते माणूस कधीच करत नाही आणि जे करू नये असं केल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराजाला सांगावं लागलं, खऱ्या खोट्याचा विचार करा बाबा, सार असाराचा विचार करा. मग सार काय तर विठ्ठलाचं नाम आहे. देवा तुझं नाव हे सार आहे. म्हणून महाराज म्हणतात नाम धरा कंठी विठोबाचे. कंठामध्ये त्या विठ्ठलाचं नाम धारण करा, देवाचं नाम धारण करा. नाम कंठातच का धारण करा? गुबड बडल्यावर चलतंय का? मनात धारण करू आपण, मनातल्या मनात म्हणू. काय होतं? बिघडतंय का? नाही म्हणले महाराज. महाराजांनी म्हटलं कंठामध्ये नाव धारण करा. कंठात का? कंठात जर नाम राहिलं तर ते आतही उतरत आणि जगाच्या कल्याणाच्या उद्देशानं ते बाहेरही प्रगट होईल. म्हणून नाम धरा कंठी विठोबाचे. विठोबाचं नाव कंठात धारण करावं. मग त्याच्यानं काय होतं? नामाचा महिमा आगाध आहे महाराज. नामानं काय होतं तर तुम्ही आतापर्यंत जेवढी पाप केली त्याचा नाश होतो. जळतील कितीही जन्माचं तुमचं पाप असू द्या, ते कशाने नष्ट होतं? नामानं. नाम संकीर्तन हे सगळ्यात सोपं साधन आहे. नामच कंठात का धारण करावं? इथे मार्ग आहेत की महाराज भरपूर. पाप नष्ट होतं हा एवढा एक फायदा झाला. दुसरा, नुसतं पाप नष्ट होत नाही, त्याच्याने काय होतं? तुमचं पुण्य वाढतं महाराज. इतकं वाढतं. केवढं वाढतं? पुण्याची गणना
पापच जात नाही, पुण्य सुद्धा इतकं वाढतं की त्याची गणना कुणी करू शकत नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्य एवढं वाढतं, हे नामाचं महात्म्य. नामानं पाप तर जातच जात, पुण्य सुद्धा वाढतं. म्हणून महाराज म्हणतात, नाम धरा कंठी विठोबाचे. कंठामध्ये नाम धारण करा. दुसरं काय होतं नामानं? काय होतं दुसरं? 3 तप आहेत. शारीरिक तप आहे, मानसिक तप आहे, आणि कोणतं? मनानं शरीरानं आणि वाचेनं. वाचिक तप आहे. शारीरिक, मानसिक आणि वाचिक 3 तप हे नामाचा उच्चार केला नव्हता. आपण बोलतोय याच्यामध्ये मन असतं की नाही? असतं महाराज. मन नसेल तर बोलता येत नाही. मन एकीकडे बोलाले काय ताळमेळ राहत नाही. मन सोबत असेल तर बोलता येत. आपण काय म्हणतात, जर एक जण ऐकतच नसला, ए लक्ष दे इकडे, तुझं लक्ष कुणीकडे आहे? लक्ष कुणीकडे आहे म्हणजे कोणाचं? मन कुणीकडे आहे? मन एकीकड, शरीर एकीकड. असं असेल तर होणार नाही. बोलणं कधी येतं तर मन सोबत असेल तर येतं. म्हणून नामाच्या उच्चारानं 3 तप होतात, मानसिक, शारीरिक आणि वाचिक. हे 3 तप होतात. मग या 3 तपाचं सामर्थ्य किती आहे? मनानं पाप होणार नाही, वाचेनं पाप होणार नाही आणि शरीरानं पाप होणार नाही. पाप 3 प्रकारे होऊ शकतं. शरीरानं होऊ शकतं, वाचेनं होऊ शकतं आणि मनानं होऊ शकतं. सगळ्यात भयानक मनानं झालेलं पाप. मनात आलं तर ते वाचेवर येतं, आणि वाचेवर आलं तर ते शरीरानं घडतंय. जास्त विस्तार करायची गरज नाही. मनात आलं तर ते वाचेवर येतंय, आणि वाचेवर आलं की ते शरीरानं घडतंय. म्हणून सर्व सिद्धीचे कारण मन. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन अगोदर ताब्यात घेतलं पाहिजे. मग ह्या मनाला ताब्यात घ्यायचं असेल तरी मी हीच आहे. उपाय काय? नाम धरा कंठी विठोबाचे. मन एवढं भयानक आहे महाराज. मनाबद्दल काय बोलावं? सगळ्यात चांगलं बी म्हणलं तर मनच आहे, आणि सगळ्यात वाईट म्हटलं तरी मनच आहे. मन या जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडायला कारण आहे, आणि मनच या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकवण्याला सुद्धा मनच कारण आहे. एवढं मन भयानक आहे. नाथ महाराज सांगतात बघा, मनाची पाटील देहगावचा, विश्वास धरू नका त्याचा, हा घात करील नेमाचा, पाडील फशी. काय करील? देहाचा पाटील आहे. म्हणजे मनाची पाटील देहगावचा. या देहाचा पाटील कोण आहे? मन आहे. पाटलाच्या इशाऱ्यावर गाव चलते. पूर्वी चलत होत. जसं राजाच्या इशाऱ्यावर राज्य चालतं, तसं मन इंद्रियांचा राजा. मन इंद्रियांचा राजा आहे, पाटील आहे, काय बी म्हणा, मुख्य आहे. शरीर हे मनावर चालतं. मन काय करतं? मनाची पाटील देहगावचा. महाराज म्हणले विश्वास धरू नका त्याचा. त्याचा विश्वास धरू नका रे बाबांनो. का? हा घात करील नेमाचा, पाडील फशी. आजपासून मी असा नियम केला, आजपासून मी एखाद्या चांगल्या गोष्टीचा नियम केला, तुम्हाला सांगितला, दुसऱ्या दिवशी मनच माझा नियम तोडते. गोड दररोज गोड खाते एखादा माणूस, गुलाबजामुनची लय आवड त्याला, आणि बंद केला. डॉक्टरनं सांगितलं शुगर आहे, बंद करावं लागेल. नियम केला त्यानं, बाबा डॉक्टरनं सांगितलं आपल्या शरीराला धोका आहे आणि आजपासून गोड खाणं बंद. पण त्याच्या आवडीचा पदार्थ काय? गुलाबजामुन. दिसला समोर, नियम मोडला. कोण करतं? म्हणजे मन करतंय. मन सगळ्या नियमाचा घात करतो.